सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हे फ्रायडेचं सकाळ आहे. गणपती बाप्पा मोरया. तर त्याच्यानंतर मॉर्निंग वॉक झाला, त्याच्यानंतर मी खाली आली, त्याच्यानंतर मी हे जेवणाला सुरुवात केली आहे. हे तुम्ही चपाती बघू शकता आणि हे बटाटे रेडी आहेत आणि बटाटे चिरून ठेवण्यासाठी भांडं रेडी आहे आणि कटर रेडी आहे. अशा प्रकारे भाजी चिरली आहे, बटाटे रेडी आहे आणि आता फोडणी घालायला मी सज्ज आहे. सो तेव्हा माझी चपाती बनून गेली. नंतर चहा, नंतर बाबांनी डाळवडा आणलेला आणि हा चहा बनवलेला बाबांनी आज. सो हे सगळं खाऊन आणि भाजी बनवून आणि माझ्या 2 चपात्या घेऊन बाबांना 2 चपात्या आणि आईला 2 चपात्या बनवून मी निघालेली आहे. सो दुपारचं जेवण बेसिकली बनवलेलं आहे मी आणि मी आता माझा डब्बा घेऊन निघालेली आहे भाजी वगैरे घेऊन. हॅलो, दिस इज नकरा टाईम. आणि आज मी सहज म्हणून असंच वर बघितलं तर किती सुंदर स्काय, काय पॅटर्न्स आहे. तर हे कोण करू शकतं. त्याच्यानंतर मला गाडीमध्ये आज लकीली विंडो सीट मिळाली, तर थोडंसं बाहेरचं विंडो सीटमधून बाहेरचं शूट करणं तर बनत आहे. त्यानंतर मी घाटकोपर स्टेशनला आली आहे. घाटकोपर स्टेशनवरून मेट्रोकडे जात आहे मी आता आणि हे मेट्रोमधून थोडंसं शूट केलेलं बाहेरचं. त्यानंतर आज आमचं ॲज युजल 3 किंवा 4 लेक्चर्स होते. त्यानंतर आम्हाला उद्या स्पोर्ट्स आहे, त्यामुळे आमचे काही प्लेयर्स बॅडमिंटन खेळणार आहे, काही कॅरम खेळणार आहे. मी बॅडमिंटनमध्ये आहे, मी आणि माझी एक कॉलेज हॅपी मॅम, आम्ही दोघं बॅडमिंटनमध्ये आहोत. आणि ही आमची क्रिकेटची टीम आहे. हे आमचे एकदम फक्कड खिलाडी आहेत सर, एकदम रिलायबल खिलाडी आहे आमचा. स्पोर्ट्समध्ये आमचे टीचर पण भाग घेणार आहेत, तर क्रिकेटमध्ये सुद्धा भाग घेणार होत्या. तर तुम्ही बघू शकता एक टीचर बॅटिंग करते तिकडे, आमचे टीचर्स चेसमध्ये पण पार्टिसिपेट करतात, तर काही टीचर्स आमचे चेस पण खेळत होते. सो डोक्यापासून फिजिकल गेमपर्यंत आम्ही सगळं खेळतो इकडे. आणि त्यानंतर मी आज जरा निघाली, बरोबर टायमावर 6:15ला निघाली, कारण मला उद्या परत सकाळी 8 वाजता पोचायचं आहे. सो त्या हिशोबाने मला लवकर यायचं होतं घरी आणि लवकर सगळी तयारी करायची होती उद्या जायची वगैरे. सो आता तुम्ही बघू शकता, हे मी आता घाटकोपर स्टेशनला उतरली आहे. त्या घाटकोपर स्टेशनवरून आता मी जाणार आहे माझ्या ठाकुर्लीला उतरल्यानंतर या भावानी एवढा सुंदर अनुभव दिला. खूप छानपैकी त्याच्याशी कन्व्हर्सेशन करत होती, मस्त त्याला लाड करत होती आणि तो किती सुंदरपणे तिला रिस्पॉन्ड करत आहे बघून माझा दिवसभराचा थकवा गेला. किती छान असतात हे. आणि इथे तुम्ही बघू शकता ठाकुर्लीमध्ये जे आमचे खड्डे पडलेले आहेत जे रस्त्यांमध्ये, त्याच्यामध्ये विटा टाकलेल्या, लिटरली विटा टाकलेल्या, सिमेंटचे दगड टाकलेली. म्हणजे किती जुगाडू आहोत आम्ही, किती लेवलला जुगाड करतो. आणि नंतर मी पोचली आहे माझ्या घरी. तर हे मी चढते जिन्यावरून, उद्या जायची खूप एक्साइटमेंट आहे. परत आईने केलेला मसाले भात आणि चटणी होती. थँक्स फॉर वॉचिंग.